कुठला धडा सुरू केला होता आणि कुठल्या धड्याचा अभ्यास सुरू केला होता, लक्षात आहे का? नाहीये? टेन्शन नका घेऊ, मी सांगते तुम्हाला. आपण केमिस्ट्रीचा धडा मागच्या वेळेला जो सुरू केला होता, त्याचा जरा अभ्यास जरा आठवूया आपण. आपल्या केमिस्ट्रीचे धडे कोणते कोणते झालेत जरा सांगा बरं मला. केमिस्ट्री खूप दिवस झाले केलं नाही आपण. आपण बायोलॉजीचाच अभ्यास करतोय, बरोबर ना? बरोबर ना? तुम्हाला आठवत आहे का आपल्या केमिस्ट्रीच्या अनेक धड्यांपैकी आपण कुठल्या कुठल्या धड्यांचा अभ्यास केला होता? बघा, आपल्याला अणूची रचना हा सगळ्यात पहिला धडा होता. तो तुमच्या परीक्षेला आता आहे, बरोबर? आता आपण आपल्या केमिस्ट्रीच्या पुढच्या धड्याकडे जातोय. ह्याच्या आधी आपण सुरू केला आहे आपला 8वीचा केमिस्ट्रीचा धडा, द्रव्यांचे संघटन हा धडा आपला संपलेला आहे. आता मी तुम्हाला दाखवते आपलं पुस्तक, म्हणजे आपल्याला कोणता धडा सुरू करायचा आहे हे जरा तुम्हाला समजेल. 2 मिनिटं स्क्रीन शेअर करते, म्हणजे आपण त्याचा अभ्यास सुरू करूया. द्रव्यांचे संघटन हा आपला पुढचा धडा होता, जो आपला झाला. पहिला होता अणूची रचना, बरोबर? थांबा, मी स्क्रीन शेअर करते आता, मग तुम्हाला हे दिसेल. माझ्या स्क्रीनवरती जे आपलं पुस्तक आपण ऑन केलंय ते तुम्हाला दिसेल. तुमची परीक्षा कधी सुरू होणार आहे मुलांना? आता तुम्ही माझ्याशी बोलत होतात ना मगाशी, तुमचा माईक ऑन होता ना? हा, आली आपली इंडेक्स. कोणते कोणते धडे झालेत आणि कोणते कोणते बाकी आहेत, चला सगळ्याचा एकत्र अभ्यास बघू आपण आता. म्हणजे आता कोणता धडा सुरू करायचा आहे हे पण आपल्याला समजेल. आपल्या बायोचा आरोग्य आणि रोग हा धडा झालाय. अणूचे अंतरंग केमिस्ट्रीचा धडा झालाय. द्रव्याचे संघटन झालं आहे. प्रदूषण हा धडा पण झाला आहे आपला. आता आपण सुरू करणार आहे आपत्ती व्यवस्थापन, आणि नंतर जर तुम्हाला या परीक्षेला असेल तर पेशी आणि पेशी अंगके, हे आपले आहेत बायोचे धडे. आता आपण करणार आहे केमिस्ट्रीचा धातू अधातू 7 नंबरचा धडा. पान नंबर आहे 49. आता मी इथे टाकते, धडा उघडते आणि आपली पीपीटी पण ऑन करते. तुम्ही आणि त्याच्या आधी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आधी तुम्ही मला सांगा, तुमचे माईक ऑन आहेत का? तुम्ही माईक ऑन करू शकता का? असाल तर पटकन माईक ऑन करा, कारण की मला प्रश्न विचारायचा आहे. तुमचा काय स्पोर्ट्सचा पिरियड चाललाय का? तिकडे बॉल घेऊन कोण फिरतंय? खडकी गव्हर्नमेंट आश्रम स्कूल खेळून आलात का तुम्ही आता? तर माईक ऑन करा चला, आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमच्या आजूबाजूला कोणत्या कोणत्या वस्तू तुम्हाला दिसतायत? सांगा पटकन. आता आपल्या वर्गात कोणत्या कोणत्या वस्तू तुम्हाला दिसतायत? खुर्च्या, बरोबर. टेबल, बरोबर. पंखे, बरोबर बरोबर. दिवे, शाबाश. लाईट, बरोबर. आता मला सांगा, ह्या सगळ्याच्या सगळ्या वस्तू तुम्ही तुमच्या अंगावर घालू शकता का? कोणत्या वस्तू आपल्या शरीरावरती आपण डेकोरेशन म्हणून घालतो? विचार करून सांगा बरं जरा मला. आपण दागिने म्हणून कोणत्या कोणत्या गोष्टी वापरतो असं सांगा. चला, प्रश्न सोपा केला मी. दागिने म्हणून आपण कोणत्या कोणत्या वस्तू आपल्या शरीरावर, नाकात, तोंडात, गळ्यात, कानात, बोटात असं घालतो? असे कोणत्या कोणत्या वस्तू असतात ज्यांना आपण दागिने म्हणतो? सांगा बरं जरा मला. बांगड्या, बरोबर. कशाच्या असतात बांगड्या? कशाच्या बनलेल्या असतात? कशा? तांब्याच्या, चांदीच्या, बर बर बर. अजून सोन्याच्या बांगड्या असतात? सोन्याच्या बांगड्या पण घालतात, बर. अजून चांदीच्या, सोन्याच्या वस्तू आपण दागिने म्हणून घालतो. आता तुम्ही माईक बंद करा. आता बाकीच्या मला इथे शाळा सुलतानपूर, कोसंबी, खेकडा गव्हर्नमेंट स्कूल आणि एक काय मिथून सर बहुतेक असं काहीतरी नाव आहे,
तर जरा मला सांगा, बाकीच्या मुलांनी पण जरा तुमचे माईक ऑन करा बरं. कारण की आजचा जो विषय आहे ना, आजचा जो धडा आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या गोष्टींचाच त्याच्यामध्ये अभ्यास आहे. तर त्या गोष्टी कोणत्या? प्रश्न असा होता, की आपण आपल्या आपल्या दागिन्यांना जे आपण आपल्या शरीरावरती चढवतो दागिने, कानात, गळ्यात, नाकात जे घालतो, ते दागिने कोणत्या वस्तूंचे बनलेले असतात? तर त्या शाळेतल्या मुलांनी सांगितलं चांदी, सोने, तांबे, पंचधातू, पंचधातूचे कडी असतात, पायात वाळ्यासारखे असतात. अशा सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत, की ह्या धातूंपासून बनलेल्या असतात. मग ह्या वस्तू धातूंच्याच का असतात? दागिने असे चमकणारे धातूंचे असे का असतात? दगडाचे, मातीचे, काचेचे असे दागिने आपण घालतो का? लाकडाचे, हो का नाही? घालतो. काचेचे पण दागिने असतात. काचेचे कानातले असतात. लाकडाच्या बांगड्या पण असतात आणि दगडाचे सुद्धा गळ्यातले बिळ्यातले असतात. उलट ते जास्त महाग असतात. कारण की पूर्वी अश्मकाळामध्ये आपल्याकडे दगडच दगड होते. त्या दगडांपासून आपण माळांपासून केसांमध्ये लावायच्या वस्तूंपर्यंत सगळ्या गोष्टी दगडाच्या बनवल्या होत्या. पण ह्या सगळ्या वस्तू तुम्ही आता दगडाच्या वस्तू बघा किंवा लाकडाच्या वस्तू बघा किंवा काचेच्या वस्तू बघा, ह्या एका बाजूला ठेवा आणि दुसऱ्या बाजूला सोन्याची किंवा चांदीची एखादी वस्तू ठेवा. समजा मी एका बाजूला काचेचं कानातलं ठेवलं. काचेची कानातली खूप सुंदर असतात हां. खूप नाजूक आणि खूप छान दिसतात. ते कानातले मी एका बाजूला ठेवलं आणि एका बाजूला सोन्याचं कानातलं ठेवलं. दोघांपैकी सगळ्यात जास्त टिकणारं, आकर्षक आणि सुंदर कुठलं असेल? सोन्याचं. बरोबर. सोन्याची जी चमक आहे आणि सोन्याचा जो टिकाऊपणा आहे, तो खूप जास्त आहे. काचेचं सुंदर कानातलं मी घातलं, धक्का लागला, तुटला, गर्दीत 10 ठिकाणी फिरतो आपण, बसने जातो, रिक्षाने जातो, शाळेत जातो, सायकलने धावतो, पळतो, कधी बॅग लागते, कधी पडतो आपण खेळताना. अशा वस्तू आपण घालून फिरलो गळ्यामध्ये, ज्या आपल्यालाच लागतील, खुपसतील आपल्या अंगामध्ये काचेच्या वस्तू, तर काय उपयोग आहे ते दागिने घालण्याचा? पण तुम्ही आता विचार करा, चांदीच्या आणि सोन्याच्या वस्तू. लहान मुलांना, छोट्या मुलांचे कान टोचतात. त्याच्यामध्ये तो सोन्याचा असा एक दोरा घालतात बरं, सोन्याचा असा तार असतो. एवढ्या छोट्या बाळाला, ज्या बाळाला काहीच माहीत नसतं, 11 दिवसाचं बाळ असतं, छोटूसं बाळ असतं, 1-1.5 महिन्याचं. वेगवेगळ्या पद्धतींप्रमाणे इतक्या छोट्या बाळाला सुद्धा आपण सोन्याची तार कानामध्ये घालतो. म्हणजे विचार करा, की ते किती नाजूक असतं, तरीही आपण ते एवढ्या विश्वासाने घालतो. दुसऱ्या कोणतीतरी वस्तू बाळाच्या अंगावर चढवतो का आपण? कुठलेच दागिने नाही चढवत. फार फार तर दोरा घालतात, की त्याला त्रास होऊ नये म्हणून. पण थोडा मोठा झाला की दोरा काढून पुन्हा सोन्याची छोटीशी तार घालतात किंवा चांदीच्या कानातल्या घालतात. चांदी आणि सोनं हे 2 धातू राजस धातू मानले जातात आणि ते धातू आहेत. धातू आणि अधातू हाच आपला आजचा विषय आहे. काय आहे तो विषय? कसा आहे त्याचा अभ्यास? आपण एक-एक मुद्दा समजून घेऊया. मी पी ऑन करते. धातू म्हणजे निसर्गामध्ये मिळणारी मूलद्रव्य, अशी मूलद्रव्य यांना स्वतःची चमक आहे. बघा, धडा समजला? कुठून सुरू झालाय आपला धडा? आपल्या आजूबाजूच्या वस्तूंना आपण पाहिलं. त्यातल्या चमकणाऱ्या, न चमकणाऱ्या, टिकाऊ, न टिकाऊ अशा वस्तूंना आपण जनरल बघितलेलं आहे. आता त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करूया. आपल्या आजूबाजूला असलेली कोणतीही वस्तू तुम्ही मगाशी सांगितलं होतं पंखा, ट्यूबलाईट, तुमचे पेन, कपडे, वह्या, बॅगा, सगळं सामान जे आहे, कोणताही पदार्थ तुम्ही घ्या, हा 3 वेगवेगळ्या गटांमध्ये मोडतो. एकतर असतात मूलद्रव्य, संयुग आणि मिश्रण. मूलद्रव्य म्हणजे काय? जे मूळ घटक आहेत, ज्याच्यापासून सगळं जग बनलेलं आहे, ते आहेत मूलद्रव्य. ह्या मूलद्रव्यांना एका पूर्ण मोठ्याच्या मोठ्या टेबलमध्ये, त्याला पिरियॉडिक टेबल किंवा आवर्त सारणी असं म्हणतात. त्याच्यामध्ये सगळ्यांना मांडलंय एकत्र. ह्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण आणखीन पद्धतीने करता येतं. सगळ्यात पहिला गट आहे मूलद्रव्य. त्याच्यापासून सगळं जग बनलंय, आपण म्हणालो तसं. मूळ द्रव्य. दुसरं आहे संयोग. जेव्हा मूलद्रव्य एकत्र येतात आणि काहीतरी रासायनिक अभिक्रिया करतात, तेव्हा त्याच्यापासून संयुग बनतात. आणि तिसरे आहेत मिश्रण. मिश्रणामध्ये वेगवेगळे लोक एकत्र येतात, म्हणजे वेगवेगळे पदार्थ एकत्र येतात, पण त्याच्यामध्ये काही रासायनिक अभिक्रिया होत नाही किंवा त्याच्यामधले गुणधर्म काही बदलत नाही. बरोबर? आता हे बघा, मूलद्रव्य जी असतात, ही निसर्गामध्ये आहेत त्या रूपामध्ये किंवा कुठल्यातरी संयुगांच्या रूपामध्ये आपल्याला मिळतात. संयुग ही मुळातच मिश्रण ही मुळातच मूलद्रव्यांच्या अणूंची एक प्रकारची रासायनिक अभिक्रिया करूनच झालेली असतात. आणि मिश्रणांना काही प्रमाण नसतं. उदाहरणार्थ हवा हे मिश्रण आहे. तुम्ही ज्या वर्गात आहात किंवा मी जिथे बसले, आपल्या आजूबाजूला हवा आहे. आपण जिथे आहोत त्यामध्ये
असलेल्या हवेतले घटक वेगवेगळे असतील. समजा तुम्ही जंगलाच्या जवळ तुमची शाळा असेल एकदम छान ग्रीनरीमध्ये, ते जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिजन असेल. पण ती शाळा जर तुमची एखाद्या एमआयडीसी एरियाच्या जवळ असेल, तिथे सगळ्या प्रकारचे दूषित वायू जास्त असतील, बरोबर की नाही? तुमची हीच शाळा जर समुद्र किनाऱ्याच्या जवळ असती, तर तिथे बाष्पाचं प्रमाण हवेमध्ये जास्त राहिलं असतं. म्हणजेच हवा हे मिश्रण आहे. त्याच्यामध्ये घटक वेगवेगळ्या प्रमाणामध्ये असतात. त्यांच्यामध्ये काही रासायनिक अभिक्रिया होत नाही. कधी जातात, कधी येतात. बरोबर. आता पुढचा जो मुद्दा आहे तो आहे आपल्या हे सगळे जे धातू आहेत त्यांचा आपल्याला करायचा आहे अभ्यास. मूलद्रव्य, संयुग, मिश्रण ह्याच्यामधले आता आपण बघतोय मूलद्रव्य. आता मी 2 मिनिटं माझा माईक बंद करणार आहे आणि तुम्ही हे 2 चित्र बघायची आणि याचं निरीक्षण करायचं. मला सांगायचं की तुम्हाला याच्यामध्ये काय दिसतंय. मी माझा माईक बंदच करणार आहे कारण की मला तुमची निरीक्षणं काय आहेत ती ऐकायची आहेत. 2 मिनिटांनंतर मी बरोबर 2 मिनिटांनी मी माईक ऑन करेन. चित्रामध्ये तुम्ही जे बघितलंय त्याचं निरीक्षण तुम्ही मला सांगायचंय. पाहिलं? तुम्हाला विचार करायला वेळ दिला होता. तुम्ही बघितलात का? आणि तुम्हाला काय दिसलं? छोटूसं 1 मिनिटाचा वेळ होता आपल्याकडे. 2 चित्र आहेत. त्या चित्रांमध्ये पण चित्र आहेत. नावं बिवं वाचायची काही गरज नाहीये. तुम्हाला निरीक्षण करायला सांगितलं होतं. काय समजलं चित्रातनं मला सांगा. चला मगाशी खडकी आश्रमशाळा जी आहे तुमचा माईक ऑन करा आणि मला सांगा. तुम्ही मगाशी चांगली उत्तरं दिली होती. तुम्हाला प्रश्न कळले किंवा कदाचित तुमच्याजवळ माईक आहे, तर तुम्ही ते ऑन करू शकता. ऑन करा आणि मला सांगा पहिलं चित्र काय आहे आणि दुसरं चित्र काय आहे? बरोबर. पहिल्या चित्रामध्ये काहीतरी धातू सारखे दिसतात. दुसऱ्या चित्रामध्ये सोन्या चांदी सारखे दिसतात. बरोबर. करेक्ट आहे. हेच होतं. तुम्हाला जे दिसतंय ते मला सांगायचं. आता आपण डिस्कस करू. ठीक आहे. तुम्ही माईक बंद केलात तरी चालेल. आपली जी मूलद्रव्य आहेत ती 3 भागामध्ये विभागलेली आहेत. एक आहे धातू, दुसरे आहेत अधातू, तिसरे आहेत धातू सदृश. धातू हे जसं आपण मगाशीच बोललो चांदी, सोन्याच्या वस्तू ज्याला चमक असते. तुम्ही कधी अनुभव घेतलाय का मला सांगा? तुमच्या हातामध्ये समजा चांदीचं कड आहे आणि तुम्ही गॅस जवळ काहीतरी काम करताय ते तापलं आणि तुमच्या हाताला चटका बसलाय किंवा बांगडी, सोन्याची बांगडी. तुमच्या आईला हा अनुभव असेल. जर गरम वस्तूचा चटका लागला तर ते कसं लवकर गरम होतं. म्हणजे चांदी सोन्याच्या वस्तू ह्या लवकर गरम होतात. आणखी ते धातू आहेत. असं आणखी एक उदाहरण आहे. तांबा, पितळ, लोखंड. बरोबर? लोखंडाची पळी किंवा आपण जे लोखंडाचे तवे वापरतो, लोखंड हाही एक धातू आहे बरं का. तर हा धातू जेव्हा आपण गॅसवर ठेवतो, खालून पेटवतो, तेव्हा काय होतं? तो तापतो आणि त्याच्यावरची पोळी सुद्धा शेकली जाते. म्हणजेच काय होतं? तो स्वतः तापतो कारण तो खालची उष्णता ग्रहण करतो. म्हणजेच धातू हे काय आहेत? उष्णतेचे सुवाहक आहेत. विद्युतचे सुवाहक आहेत का? आहेत. आपल्या ज्या इलेक्ट्रिसिटीच्या वायरी आहेत, त्यांच्यावरती प्लास्टिक असतं. तुम्ही कधी दिवाळीचा कंदील वगैरे आता येईलच दिवाळी. एक पुढच्या महिन्यामध्ये दिवाळी आहेच. दिवाळीचा कंदील लावताना तुम्ही जेव्हा बघाल, तर त्या वायरी आपण अशा कट करतो. त्याच्यामध्ये तांब्याच्या वायरी असतात, बरोबर? त्याच वायरींना आपण दुसरी वायर जोडतो. म्हणजे इलेक्ट्रिसिटी कोण घेऊन जातं? त्या मधल्या तांब्याच्या वायरी. आणि वरचं प्लास्टिक कशासाठी आहे? आपल्याला शॉक लागू नये म्हणून. कारण प्लास्टिक हा विद्युतचा दुर्वाहक आहे. बरोबर? म्हणून शॉक बिक लागू नये म्हणून आपण प्लास्टिकच्या चपला घालतो किंवा प्लास्टिकच्या कोटिंगच्या वायरी असतात. बरोबर? म्हणजेच मधला धातू जो आहे तो विद्युत वाहून नेतो त्याला आपल्याला स्पर्श नाही करायचा. आता धातूंच्या किती किती प्रॉपर्टीज आपण बघितल्या. धातूंना चमक असते. धातू विद्युत वाहून नेतात.
आणि धातू ते उष्णता पण वाहून नेतात. अजून एक गोष्ट आहे, धातूंना तुम्ही ठोकून त्याचे असे पत्रे बनवू शकता. उदाहरणार्थ अॅल्युमिनियमचे पत्रे. खूप साऱ्या घरांवरती किंवा दुकानांवरती तुम्ही अॅल्युमिनियमचे पत्रे बघितले असेल. त्या अॅल्युमिनियमचे पत्रे कसे बनतात? अॅल्युमिनियम हा धातू आहे, तर तुम्ही असे ठोकून 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 त्याचे हवेत अशा आकाराचे पत्रे बनवून घेऊ शकता. आणि दुसरं, त्याच्या बारीक बारीक तारा बनवू शकता. जसं आपण आताच बोललो की तांब्याच्या ज्या तारा असतात त्याच्यामधनं विद्युत वहन केलं जातं. पण तांबा हा धातू आहे, तर तुम्ही असं खेचून ताणून त्याची एक मोठीच्या मोठी लांब अशी तार बनवू शकता. सोन्याच्या तारीबद्दल तर आपण मगाशीच बोललो. छोट्या मुलांच्या कानामध्ये सोन्याची तार असते, चांदीची तार असते, नाकात पण घालतात. बरोबर? म्हणजेच काय, त्यांना तुम्ही ताणू शकता, त्याच्या तारा बनवू शकता आणि ठोकू शकता, त्याचे पत्रे बनवू शकता. तिसरं म्हणजेच काय, की ते ठिसूळ नाहीये, त्याला फोडलं तोडलं तरी पण ते तुटत नाही, पण ते आकार बदलतात, ते घट्ट असतात आणि त्यांना स्वतःचे आकार बदलण्याची क्षमता असते. त्याला म्हणतात मॅलिएबिलिटी डक्टिलिटी, म्हणजे मराठीमध्ये त्यात मी सांगते तुम्हाला, पुढे ते येणारेच 2 शब्द. मॅलिएबिलिटी डक्टिलिटी हे जास्त सोपे शब्द आहेत माझ्यासाठी. आणखीन एक धातूंचा महत्वाचा गुणधर्म आहे, तो आहे नादमयता. मंदिरामध्ये आपण जातो आणि मंदिराची घंटी वाजवतो अशी टंग, त्या घंटेचा आवाज खूप वेळ पसरतो, टंग. बरोबर? हा ध्वनी तुम्ही स्वतःच्या घरामध्ये पण करून बघा हा प्रयोग. स्टीलचा चमचा आणि स्टीलचा ग्लास, असा घ्या ग्लास, त्याच्यामध्ये चमचा वाजवा, टंग. आता ग्लासचाच ग्लास ठेवायचा, स्टीलचा ग्लास, आणि प्लास्टिकचा चमचा घ्या. असा आवाज येतो का चेक करा. त्याच ग्लासमध्ये लाकडाची एक काडी वाजून बघा, टंग, वाजून बघा कसा आवाज येतो. आणि मग ग्लासेस बदला, प्लास्टिकचा घ्या किंवा काचेचा घ्या आणि हे वेगवेगळे चमचे घेऊन बघा आणि मग चेक करा की धातूंचा नादमयता म्हणजे काय ध्वनी आहे. हा ध्वनी इतर गोष्टींमध्ये मिळतो का? नाही मिळत. म्हणूनच धातूंमध्ये एक वेगळ्या प्रकारचा नाद निर्माण करण्याची क्षमता असते. ह्याचा वापर आपण म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये करतो. तुम्ही बघितलं असेल सतारी, गिटारी, त्याच्यामध्ये त्या तारा असतात, त्याला टंग 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 वाजवलं की ते व्हायब्रेट होतात आणि त्याचा एक छान ध्वनी निर्माण होतो. बरोबर? म्हणजेच काय, की हे सगळे जे आहेत हे धातूंचे गुणधर्म आहेत. बरोबर? मग अधातू म्हणजे काय? अधातू म्हणजे धातूंच्या अगदी उलटे. तुम्ही लोक पिक्चर बघता का? पिक्चर मध्ये हिरो पण असतात, विलन पण असतात. हिरो कोण असतात? स्मार्ट, दिसायला एकदम असे चमकदार, केस बीस चांगले असतात त्यांचे, डान्स करू शकतात, मदत करतात लोकांची. हे सगळे गुणधर्म जे एका हिरो मध्ये असतात ते सगळे आपल्या मेटल मध्ये असतात, म्हणजे धातूमध्ये असतात. ते गाणी पण म्हणतात नादमयता. शिवाय ते कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही ना किती मारा, कधी काही होत नाही त्यांना, ते उठून उभे राहतात, पुन्हा मारतात. कारण धातू हे काय आहेत, काय तो शब्द थांबा, तन्यता आणि वर्धनीयता. तन्यता म्हणजे ताणता येणे, वर्धनीयता म्हणजे ठोकून त्याच्या पत्रे बनवणे. जसं मी तुम्हाला म्हटलं, पिक्चर मधला हिरो बघा, तर तुम्ही ठोका, मारा, पिटा, काही करा, त्याला काही होत नाही. तो बदलतो स्वतःला आणि नव्या आयुष्यात जातो. तन्यता, वर्धनीयता. कठीणपणा, स्ट्रॉंग असतात की नाही. अवस्था, शक्यतो सगळे धातू हे स्थायू अवस्थेमध्ये आहेत. पण पारा हा त्याला अपवाद आहे, तो आहे लिक्विड फॉर्म मध्ये. पारा हा एकमेव द्रव अवस्थेतला धातू आहे, चमकदार पारा, जो आपल्या थर्मोमीटर मध्ये असतो. कठीणपणा, कठीण म्हणजे सगळे धातू हे मुळातच जरा कठीण असतात, पटकन तुटत नाही, फुटत नाही, कापले जात नाही. पण त्याला अपवाद आहे सोडियम, पोटॅशियम. सोडियम हा तर इतका नाजूक आणि इतका छान धातू आहे, जसं आपण सुरीने बटाटा कापतो की नाही, तितका इझिली चमच्याने सोडियम, त्याच्याहूनही अगदी सोपा सोडियम कापता येतो. सोडियम हा धातू इतका मऊ आहे आणि इतका रिएक्टिव्ह आहे की त्याला केरोसिन मध्ये ठेवतात. म्हणजे पाण्याबरोबर त्याची अभिक्रिया झाली की तो फुटतो, तो स्फोटच करतो. पाणी आणि सोडियम धातू एकत्र आला की ब्लास्ट होतो. तो खूप अभिक्रियाकारक आहे, तर म्हणजे अभिक्रियाशील आहे. तर त्या सोडियमला पेट्रोल, आपलं केरोसिनच्या बाटलीमध्ये बुडवून ठेवतात आणि जेव्हा त्याची रासायनिक अभिक्रिया करायची असते तेव्हा त्याचा चमकदार सरफेस पाहिजे. इतका छान चमकदार, इतका सुंदर असतो हा सोडियम की असा कापला ना की आतमधली त्याची बाजू एकदम अशी लख्ख चमकायला लागते. त्यातला थोडासा तुकडा घेऊन आपल्याला प्रयोग करायचा असतो. पण हा जो सोडियम आहे हा इतका इझिली कापता येतो,
तितके बाकीचे कोणतेही धातू कापता येत नाहीत. विचार करून बघा, तुमच्या चांदीच्या सोन्याच्या वस्तूंना तुम्ही असं कात्रीने कापू शकता का? वागतील ते पण मोडणार नाहीत, कारण ते हिरो मटेरियल आहेत. नंतर आहे तेज. धातूंच्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते आणि त्याच्यामुळे धातू कसे दिसतात? तेजस्वी. धातूंमध्ये ना मोकळे इलेक्ट्रॉन खूप असतात. ह्याचे मुक्त इलेक्ट्रॉन इकडे तिकडे फिरणारे जे असतात ना, त्याच्यामुळे हा धातूंमध्ये हे असे एक्स्ट्रा गुणधर्म आहेत जे अधातूंमध्ये नसतात. तन्यता आणि वर्धनीयता आपण ऑलरेडी बघितलंय. घनता. धातूंची घनता ही जास्त असते, म्हणजे ते जड असतात थोडेसे. पण त्याला पुन्हा एक एक्सेप्शन आहे, अपवाद आहेत. लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे धातू सोडले तर बाकी सगळ्यांची घनता जास्त आहे. विद्युत वाहक आणि उष्णता वाहक ते आहेत हे आपण आधीच बोललोय. आणि नंतरची धातूवर आघात केला तर त्यातून ध्वनी निर्माण होतो. म्हणजेच काय आहे ती त्याची नादमयता, म्हणजे ध्वनी निर्माण करण्याची क्षमता. बरोबर? हे झाले धातूंचे भौतिक गुणधर्म. आता अधातूंचे गुणधर्म. तर तुम्हाला सांगितलं होतं एखाद्या पिक्चरमध्ये जसे धातू म्हणजे हिरो आहेत, तसे अधातू म्हणजे विलन आहेत. धातू काय करतात? स्वतःकडे असलेली गोष्ट देऊन टाकतात. बघा ना, एखाद्या पिक्चर मधला सीन आठवा, त्याच्यामध्ये तो हिरो असतो, तो बसमध्ये उभा असतो, त्याला बसायला जागा नसते, पण तो स्वतःची जागा इतरांना देऊन टाकतो. चांगले असतात ते, लोकांची मदत करत असतात. आणि त्याच्यामध्ये काही विलन पण असतात जे लोकांचं हिसकावून घेतात. हिसकावून घेणं म्हणजे काढून घेणं. हे जे लोक करतात ते असतात अधातू. अधातू खूप रिॲक्टिव्ह असतात, जसं की क्लोरीन, फ्लोरीन, हे जे काही हॅलोजन ग्रुप मधले अधातू आहेत ते खूप रिॲक्टिव्ह असतात. तर ते काय करतात? इलेक्ट्रॉन त्यांना अगदी 1 किंवा 2 इलेक्ट्रॉनची कमी असते त्यांचं स्थैर्य मिळवण्याकरता, अष्टक पूर्ण करण्याकरता. म्हणून ते काय करतात? अटॅकच करतात आणि इलेक्ट्रॉन खेचून घेतात. म्हणजेच अधातू हे रिॲक्टिव्ह असतात, पण त्यांची रिॲक्टिव्हिटी वेगळी असते. धातू रिॲक्टिव्ह असतात कारण त्यांना द्यायचं असतं, अधातू रिॲक्टिव्ह असतात कारण त्यांना घ्यायचं असतं. अधातूंच्या गटामध्ये आणखी एक एक उभा गट आहे, त्याला आपण म्हणतो राजवायू. म्हणजेच काय? नोबल गॅसेस. हे जगामधले असे लोक आहेत जे अतिशय श्रीमंत जन्माला येतात. तुम्ही विचार करा ना, असा एखादा मुलगा आहे जो जन्माला येण्यापूर्वीच त्याच्याकडे सगळं आहे, म्हणजे त्याच्या नावाची एक कंपनी सुरू आहे, त्याच्या नावाचा मोठा बंगला आहे, तो नुसता जन्माला आलेला आहे, त्याच्याकडे सगळं आहे. त्याला आयुष्यात काहीच करायची गरज नाही, सगळं आपोआप चाललंय त्याचं, त्याला काही बघायची पण गरज नाही, इतकं मस्त आयुष्य त्याचं. असे जे लोक असतात ते असतात राजवायू. जन्माला आल्या आल्याच त्यांचं अष्टक पूर्ण असं, त्यांना काही कुठं मारामारी करायची गरज नाही, बडबड करायची गरज नाही, धावपळ करायची गरज नाही, सगळं आहे त्यांच्याकडे. खाणं पिणं, पैसे, गाड्या, बंगले, घरातले नातेवाईक, तब्येत चांगली, अजून काय पाहिजे आयुष्याला? आयुष्यामध्ये दुसरं काय बेस्ट असेल? जे सगळं बेस्ट आहे ते सगळं त्यांच्याकडे. बरोबर? म्हणून ते कसे असतात? अधातू कसे असतात? बाकी सगळ्या अधातूंपेक्षा राजवायू हे ऍब्सोल्युटली वेगळे असतात. त्यांच्याशी कोणी भांडायला आलं ना तरी पण ते भांडत, ते लक्ष पण देत नाही. तुम तुम्हारा करो, हम हमारा करते हैं. समजा तुमच्या वर्गामध्ये एखादा असा मुलगा आहे जो सगळ्यांशी भांडतो, ह्याच्याशी भांडतो, त्याच्याशी भांडतो, त्याच्याशी भांडतो, तर तो अधातू आहे. एखादा असा मुलगा आहे जो सगळ्यांची मदत करतो, एकदम चांगला आहे, एकदम गुणी आहे, तो धातू आहे. आणि एखादा मुलगा असा आहे त्याच्याकडे सगळं आहे, त्याच्याकडे सगळं एक्स्ट्रा आहे, तर तुम्ही त्याच्याशी भांडायला गेलात तरी तो तुमच्याशी भांडणार नाही, हसून सोडून देतो. जा तू, जा बाळा जा, मला तुझ्याशी भांडायचंच नाही. इतके मस्त असतात ना ते लोक, की ते त्यांच्याकडे रिॲक्शन करायला कोणी आजारी पण त्याला म्हणतात जा बाबा जा, मला रिॲक्शन नाही करायची. इतके जे भारी लोक असतात ते असतात राजवायू. आणि ते अधातूंच्या गटातल्या एका गटामध्ये. ठीक आहे, हे झालं अधातूंचं. आता अधातूंचे भौतिक गुणधर्म काय काय आहेत बघा. जे जे सगळं धातू करतात ते काहीच अधातू करत नाही. म्हणजे धातू आणि अधातू हे एकमेकांचे शत्रू आहेत, म्हणजे अपोजिट्स. शत्रू म्हणण्यापेक्षा हे परस्पर भिन्न आहेत. पिक्चरच्या हिशोबाने आपण बघितलं तर हिरो आणि विलन एकमेकांचे शत्रू असतात ना, म्हणजे जे ह्याच्याकडे ते त्याच्याकडे एक्झॅक्टली उलट आहे. तसंच धातूंमध्ये जे आहे त्याच्या एक्झॅक्टली उलट धातूंमध्ये. बरोबर? मग जर हे स्थायू अवस्थेत असतील तर हे अधातू तीनही अवस्थांमध्ये आहेत. का धातूच का? स्थायूच का? चल मग मी वायू आणि द्रव रूपामध्ये पण जाईल, ह्याच्या अगदी उलट करायचं ना मला. बरोबर? चकाकी, धातूला शायनिंग आहे का? मला चकाकीची गरजच नाहीये, मी तर असाच काळा बावळा. बघितलं ना तुम्ही विलन कसे असतात? असे काळे आणि असे कसे तरी भयंकर, त्यांना बघून भीती वाटते. खूप साऱ्या पिक्चरमध्ये विलन असेच असतात. ते जसे असतात तसेच आपले अधातू पण असतात. कार्बन हा अधातू आहे, विचार करा ना, कार्बन काळा काळा. ठीक आहे, पण त्याला काही अपवाद पण आहेत. कार्बनचा एक अपरूप आहे, ते आहे हिरा. तो खूप चमकदार, तेजस्वी, महागडा, सगळ्यात महाग आहे ना तो.
असा त्याचा एक रूप आहे. पण बाकी सगळे जे अधातू असतात ते जनरली असे काळे बावळेच असतात आणि एवढे अट्रॅक्टिव्ह नसतात, आकर्षक नसतात. एखाद्या स्फटिक रूपात पण नसतात, असेच कुठेतरी पडलेले असतात पावडर सारखे किंवा एकमेकांवर रचलेले. असे धातू नसतात. धातू आकर्षक असतात, त्यांना एक रचना असते, बरोबर. त्यापैकी कुठलाच गुणधर्म यांच्याकडे नाही. ठिसूळपणा, हे हे काय करतात विचार करा. कुठला पण पिक्चर मधला गुंड बघा काय करतो, स्वतः घरी जात नाही, त्याच्याबरोबरच्या बाकीच्या हाताखालच्या गुंडांना पाठवतो मारामारी करायला. आतून हे ठिसूळ असतात पण रिएक्टिव्ह असतात, बरोबर. आणि काही अधातू हे मऊ असतात पण त्याला अपवाद आहे हिरा. हिरा हा बऱ्याच ठिकाणी अपवाद आहे, तो एक वेगळाच आहे. म्हणजे प्रत्येक फॅमिलीमध्ये एक वेगळा जन्माला येतो ना, तो अधातूंच्या फॅमिलीमधला वेगळा हिरा आहे. आता धातूंचे इतर भौतिक गुणधर्म बघा. तन्यता आणि वर्धनीयता अधातूंकडे नसते. तुम्ही त्यांना ताणू पण शकत नाही, त्यांना ठोकून त्याच्या पत्रे पण बनवू शकत नाही, ते तुटूनच जातात. उष्णता आणि विद्युत वहन काहीही करत नाहीत ते. इकडची उष्णता तिकडे पण देत नाहीत, इकडची विद्युत तिकडे पण देत नाहीत. ते जसे आहेत तसेच असतात. पण तरी पण ह्यांच्या कुटुंबातलं एक वेगळं आहे. कार्बनचं एक अपरूप आहे ग्रॅफाईट, तो विद्युत वाहून नेतो. द्रवणांक आणि उत्कलनांक. अधातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतात. ते काही हिरो नाही आहेत, ते विलन आहेत. त्याच्यामुळे त्यांचं द्रावणांक आणि उत्कलनांक. द्रवणांक म्हणजे ते तापमान ज्याच्यामध्ये तो स्थायू द्रव अवस्थेमध्ये बदलतो आणि उत्कलनांक म्हणजे द्रव बाष्प म्हणजे त्याच्या वायू अवस्थेमध्ये जातो. त्या टेम्परेचरला, त्या तापमानाला द्रवणांक आणि उत्कलनांक असं म्हणतात, बरोबर. आणि अधातूंचे हे दोनही टेम्परेचर कमी असतात. एक्सेप्शन आहे त्याला कार्बन, बोरॉन. हे स्थायू अधातू असून उच्च तापमानाला विरघळतात. कार्बन आणि बोरॉन हे सोडले तर बाकी सगळे बिचारे कमी तापमानाचे. घनता. अधातूंची घनता पण कमी असते. आता धातू सदृश्य आणि राजधातू बघा. मी तुम्हाला म्हटलं होतं धातू सदृश्य हा एक तिसरा गट आहे. धातूंचा तिसरा गट आहे धातू, अधातू आणि धातू सदृश्य. आता याच्यामध्ये धातू सदृश्य म्हणजे काय, जे धातू पण नाही, जे अधातू पण नाही. उदाहरणार्थ ते धातूंसारखे विद्युत वहन करतात का, नाही. मग विद्युत वहन करत नाहीत का, नाही, करतात पण वेगळंच करतात. हे कसं आहे माहितीये का, मी अभ्यास तर करेन पण पूर्णही करणार नाही, लवकरही करणार. धातू कसे आहेत, पटापट अभ्यास करून स्मार्ट फास्ट काम झालं. अधातू कसे आहेत, माझा अभ्यास मी करणार, तू मला करून दे, लोकांना त्रास देऊन करून घ्यायचं. आणि राजधातू कसे आहेत, 3 तास बसून राहायचं, हळू 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 एक एक शब्द, एक एक पान, एक एक टाइमपास करत करत काम करायचं. ते आहेत धातू सदृश, बरोबर. त्यांच्यामध्ये काही गुणधर्म धातूसारखे आहेत आणि काही गुणधर्म हे अधातूंसारखे, त्याला म्हणतात धातू सदृश. आता खाली इथे दाखवलेत बघा ना आपल्याला धातू, हे धातूंचं चित्र आहे. एक मिनिट, वरच ठेवलं पाहिजे. बघा हे चित्र जे ना हे सगळं धातूंच आहे. धातूंची चमक बघा ना, कॉपर, रुबिडियम, रुहुडियम, पॅलेडियम, एजी म्हणजे सिल्वर, एयू म्हणजे गोल्ड, प्लॅटिनम, इरिडियम आणि हे मला लक्षात नाही आरी काय आणि ओएस काय. आणि हा एजी म्हणजे पारा. पाऱ्याची चमक बघा किती छान आहे, शायनिंग वाला. हे सगळे चमकदार लोक, स्मार्ट लोक आहेत धातू. आता राजधातू, सोने, चांदी, प्लॅटिनम, पॅलेडियम, रोडियम यांच्यासारखे काही धातू हे राजधातू आहेत. ते निसर्गतः मूलद्रव्यांच्या स्वरूपात आढळतात. त्याच्यावर हवा, पाणी, उष्णता यांचा सहजपणे परिणाम होत नाही. त्यांचे क्षरण, ऑक्सिडेशन ही अभिक्रिया कक्ष तापमानाला होत नाही. म्हणजेच सोनं, चांदी जसे श्रीमंत आहेत की नाही, श्रीमंत धातू आहेत ते, फार महाग आहेत ते, तसंच प्लॅटिनम, पॅलेडियम, रोडियम हे सुद्धा आहेत. प्लॅटिनम कुठे, हा बघा चांदी सारखाच आहे की नाही. पॅलेडियम हा, रोडियम छोटे छोटे आहेत पण ते चमकदार आहेत, असे लांबून काळे वाटतात पण तो काळा नसतो. आता ह्यांच्यावरती, ह्या सगळ्या राजधातूंवरती कोणाचीही जी आजूबाजूला असलेल्या कुठल्याही तापमान बदलाची, उष्णता, पाणी, ऍसिड, बेस कशाचीच अभिक्रिया होत नाही. आणि म्हणून ते काय असतात, कक्ष तापमानाला पण ते काय असतात, त्यांचं ऑक्सिडीकरण होत नाही, क्षरण होत नाही, आणि तसेच तसे इनर्ट असतात. म्हणून ते राजधातू आहेत. अशा वस्तू ज्या लवकर कोणाबरोबर अभिक्रिया करून खराब होत नाहीत, अशा वस्तूंची किंमत जास्त असते. बघा
आपल्या घरामध्ये पूर्वी म्हणजे आपल्या घरांमध्ये तुम्ही तर आता फार लहान आहात, पण तुमच्या आई बाबांच्या लहानपणी किंवा त्यांच्या आई बाबांच्या म्हणजे तुमच्या आजी आजोबांच्या लहानपणी तुम्ही घरी जाऊन विचारा बरं का, आज हा अभ्यास आहे तुम्हाला. तुमच्या आजीला किंवा आईला विचारायचं की तिच्या लहानपणी म्हणजे आईच्या लहानपणी किंवा आजीच्या लहानपणी त्यांच्या किचनमध्ये कशाची भांडी होती, कशाचे डबे होते, प्लास्टिकचे डबे होते का? तेव्हा प्लास्टिकच नव्हतं. मग कशाचे डबे होते? अल्युमिनियमचे होते का? आजी सांगेल आमच्या लहानपणी अल्युमिनियम बिल्युम असला काय फालतूपणा नव्हता. कुठे? किचनमध्ये. मग तांबे, भांडे, ताटं, वाट्या, डबे, मोठे मोठे डबे कशाचे बनलेले असायचे? कॉपर नाहीतर म्हणजे काय तांब आणि पितळ. तर त्याच्या ह्या वस्तू बनलेल्या असायच्या आणि त्या पिढ्यान पिढ्या घरामध्ये चालत आलेल्या असायच्या. आंघोळीच्या बादल्या, आंघोळीची घंगाळं ही पण मोठी मोठी असायची. ती पण तांब्या पितळेची असायची. आंघोळ करताना प्लॅस्टिकचे मग्गे नाही वापरायचे. मेटल म्हणजे तांब्या किंवा पितळेचे असे जसे आपल्या पूजेचे कलश असतात की नाही तशा काय म्हणतात त्याला छोट्या छोट्या तांब्यांनी आंघोळी करायचे पुढे. आंघोळ करण्यासाठी आंघोळ करण्यासाठी आणखीन आता आपण वापरतो तसं काही साबण बिबण शॅम्पू असं काही नाही, सगळं नैसर्गिक होतं आणि म्हणून तेव्हाचं जेवण तेव्हाचं हेल्थ चांगली होती कारण सगळ्या ह्या राजधातू आणि नैसर्गिक प्रक्रियांमधून आलेल्या गोष्टी ते वापरत होते. जेव्हा तांब पितळ्याच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केला जायचा तेव्हा लोखंडाच्या भांड्यांमध्ये पळी बिळी वापरून मुद्दाम लोहाची कमी होऊ नये म्हणून स्वयंपाकामध्ये ते वापरलं जायचं. तेव्हा यातल्या लोकांची जी तब्येत होती ती खूप चांगली होती कारण की ते सगळं नॅचरली जमिनीत मिळणारं निसर्गात मिळणारं वापरत होते. आपणच आता त्याच्यामध्ये भेसळ करत करत त्याला एकदम टाकाऊ लेवलला आणून ठेवले आणि त्याच्यातच आपण खातोय. प्लॅस्टिकच्या ताटामध्ये लोक जेवतात आजकाल. त्याच्यासारखा दरिद्री विचार काय असू शकतो? प्लॅस्टिकच्या ताटामध्ये गरम गरम अन्न तुम्ही खाताय, प्लॅस्टिक विरघळणार नाही का, वितळणार नाही का, त्याच्यात जाणार नाही का ते? आणि तेच तुमच्या पोटात जाणार आहे. म्हणजे तुम्ही प्लास्टिक खाताय थोडक्यात. मग अशा वस्तू करायच्याच कशाला? साधी व्यवस्थित आपल्या घरी पारंपरिक पद्धतीने असलेली ताटं. आता आपल्याकडे तांब्या पितळेच्या वस्तू नसतील, स्टीलचे तर असू शकतात. म्हणजेच असे धातू जे की चांगले आहेत, टिकाऊ आहेत, त्यांचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण करायला पाहिजे. राजधातू हे महत्वाचे श्रीमंत धातू का आहेत? यांची अभिक्रिया कोणाही बरोबर होत नाही. आत्ताच्या आपल्या आयुष्यामध्ये दैनंदिन वापरामध्ये राजधातू आपण सगळे नाही वापरू शकत, पण त्याला पर्याय आहे स्टील. स्टीलची भांडी, स्टीलच्या वस्तू, स्टीलच्या बादल्या, मग्गे बिग्गे जे काय असेल ते जास्त टिकतात. किचनमध्ये मांडणी लोखंडाची मांडणी असते काळ्या रंगाची. ती गंजून जाते काही दिवसानंतर खराब होते म्हणजे काही वर्षांनंतर. पण स्टीलची मांडणी वर्षानुवर्ष तशीच राहते. तुटला तर एखादा खिळाबिळा निघाला तरच तुटते आणि चांगली स्ट्रॉंग असते. त्याच्या धातूचा अर्थ समजला तुम्हाला? श्रीमंत धातू. ते राजधातू त्याचा अर्थ आहे राजस धातू. त्यांच्यावर कोणाचाच परिणाम होत नाही. जसे आपण राजवायू बघितले तसे हे राजधातू आहेत. आता पुढे आहे क्षरण आणि संमिश्रे. धातूंचे क्षरण होणे ही एक फार मोठी समस्या. पण त्याच्या आधी आपण धड्यामध्ये हा मुद्दा काय आहे तो एकदा बघूया. म्हणजे आपण धड्यामध्ये कोणते कोणते मुद्दे पाहिले हे जर आपल्याला आता समजेल आणि मग हा धडा आपला संपेल. अरे छोटं कसं झालं? हा चला. धातू अधातू आपण काय काय बोललो ते पटापट टिक करूया. आपल्या आजूबाजूला असलेले पदार्थ आपण बघितलं, मूलद्रव्य संयुग मिश्रण. शास्त्रज्ञांनी धातू अधातू धातू सदृश अशी त्याची विभागवारी केलेली आहे. आता त्याच्यातले धातू म्हणजे काय ते बघायचं. काय असतात धातू? सोनं, चांदी, लोखंड, तांब, अल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम हे धातू आहेत. त्या धातूंना काय आहे? चकाकी. ते कठीण आहेत. त्यांचे तारपत्रे बनवता येतात. ते उष्णता विद्युतचे सुवाहक आहेत. आणि हा मुद्दा आपल्या पीपीटी मध्ये नव्हता. धातू त्यांचे संयोजन इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारित आयन म्हणजे धन आयन होतात. म्हणजे काय होतात? कॅटायन होतात. कसं बघा. सोडियम सोडियम म्हणजे Na. ऍटॉमिक नंबर म्हणजे धातू अंक किंवा अणु अंक आहे त्याचा 8. आता 8 8 नाही 11 सॉरी
11. आता त्याचे इलेक्ट्रॉन संरूपण आपण लिहिणार 2, 8 आणि 1. बाह्यतम कक्षेमध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, पण त्याच्या आतल्या कक्षेमध्ये 8 आहेत. बरोबर. आता हा इलेक्ट्रॉन देऊन टाकला तर काय होईल? हा होईल सोडियम प्लस आणि हा ह्याचं अष्टक पूर्ण करेल, म्हणजे आता याला स्थैर्य मिळेल. म्हणजेच धातू काय करतात? इलेक्ट्रॉन गमावतात आणि धनप्रभारी आयन बनवतात, त्याला म्हणतात धन आयन म्हणजेच कॅटायन. आता आपण धातूंचे भौतिक गुणधर्म मगाशीच बघितलेले आहेत. त्यांच्या अवस्था मोस्टली सगळे स्थायू असतात. अपवाद आहे पारा आणि गॅलियम. तुम्हाला एक तेज म्हणजे चमक किंवा झळाळी. म्हणजे आपल्या घरी असलेल्या तांब्या पितळीच्या भांड्यांना आता गणपती उत्सव होता किंवा आता नवरात्र येईल बघा, सगळी भांडी त्या पितांबरीने घासून काढतो आपण, कशी चमकायला लागतात. म्हणजेच काय, त्याला एक विशिष्ट प्रकारची चमक असते. सोनं चांदी तर घासायची पण गरज नाही, ते आपोआपच चमकत असतं. म्हणजेच काय, ह्यांना चमक असते आणि त्याच्यावरती दुसरा काही लेअर असेल तर काय होतं, ते आपण घासून त्यांना स्वच्छ करू शकतो, पुन्हा ते चमकायला लागतात. कठीणपणा, कडक असतात, ते एकदम स्ट्रॉंग असतात. मऊ नसतात, निसर्गतःच ते हार्ड असतात. अपवाद त्याचा आपण बघितलं होतं सोडियम आणि पोटॅशियम. ते चाकूने कापतात जसे आपण बटाटे कापतो. नंतर आत त्याच्या पुढचा मुद्दा आहे तन्यता म्हणजे डक्टिलिटी. सोन्याच्या दुकानदाराकडे आपण बघितलं असेल तर तो काय करतो, एका छोट्याशा छिद्रामधून धातूला ओढलं की त्याची तार बनते, जे की आपण बोललो बाळाच्या कानामध्ये असतं, त्याला म्हणतो तन्यता. वर्धनीयता म्हणजे त्याला ठोकून त्याचा तुम्हाला पत्रा बनवता येतो, त्याला म्हणतात वर्धनीयता. मग आहे उष्णतेचे वहन, कंडक्शन ऑफ हीट. तांब्याची पट्टी, त्याच्या एका डोक्याला मेण लावायची आणि दुसऱ्या डोक्याला गरम करत बघायचं काय होतं. धातू हे उष्णतेचे सुवाहक असतात. चांदी, सोनं, अल्युमिनियम हे उष्णता उत्तम पद्धतीने वाहून नेतात. विद्युत वहन, विद्युत वहन म्हणजे काय की आपण विद्युत म्हणजे इलेक्ट्रिसिटी, ते एका ठिकाणून दुसरीकडे वाहून नेणं म्हणजे सुवाहक. त्याचा अपवाद आहे शिस. हा एकमेव धातू आहे जो उष्णता आणि वीज यांचा सुवाहक नाही. ठीक आहे, बाकी सगळे धातू वाहून नेतात, शिसा हा त्याला एक्सेप्शन आहे. घनता, धातू हे जास्त घनता असतात, घनता असलेले, त्याचं परत प्रत्येकाला अपवाद दिले बरं का आपल्याला. द्रवणांक आणि उत्कलनांक, सर्वसाधारणपणे धातूंचे द्रवणांक आणि उत्कलनांक जास्त असतात. अपवाद काय त्याला, HgC, Ga, Na आणि पोटॅशियम. नादमयता, सोनोरिटी म्हणजे एक विशिष्ट नाद जो तुमच्या शाळेच्या घंटेचा पण असतो. आपण मग अशी हा मुद्दा डिस्कस केलेला आहे. अधातू म्हणजेच काय, धातूंच्या एक्झॅक्टली उलटे. आता अधातूंमध्ये त्यांचे भौतिक गुणधर्म काय काय आहेत बघा. तापमानाला म्हणजे नॉर्मल तापमानाला ते स्थायू, द्रव आणि वायू अवस्थेमध्ये असतात. चकाकी, ठिसूळपणा, ह्या दोन गोष्टी काय आहेत की त्यांना वेगळ्या पद्धतीची चकाकी जसे सोन्याची असते तशी ह्या अधातूंना चकाकी नसते, ते ठिसूळ असतात. तुम्ही त्यांना ताणू शकत नाही, ठोकू शकत नाही. ते उष्णता आणि विद्युतचे दुर्वाहक असतात. बरोबर, हे सगळे मुद्दे आपण आपल्या पीपीटी मध्ये सुद्धा बघितलेले आहेत. नंतर त्याची घनता कमी असते, द्रवणांक आणि उत्कलनांक पण त्यांचे उच्च असतात, बाकी सगळ्यांचे कमी असतात. ह्या तिघांचे जास्त आहेत, कार्बन आणि बोरॉनचे जास्त असतात, बाकी सगळ्यांचे कमी आहेत. नंतर आहे पुढचा मुद्दा मेटलॉइड म्हणजे धातू सदृश. ह्यांचे गुणधर्म धातू आणि अधातू यांच्या अदलेमधले, मिडल, यांच्या दरम्यानचे असतात. थोडे धातू थोडे अधातू यांच्यासारखे, त्यांना म्हणतात धातू सदृश. धातूंचे रासायनिक गुणधर्म कसे कसे असतात. सगळ्यात पहिले तर बघा इलेक्ट्रॉन संरूपण. इलेक्ट्रॉन संरूपण ही सर्व मूलद्रव्यांच्या रासायनिक वर्तनाचा आधार असतो. धातू असे का वागतात ह्याचं उदाहरण त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण आहे. बघा, सोडियम 11 आपण मगाशी जो लिहिला तो आहे 281. मग मॅग्नेशियम 12 282, अल्युमिनियम 13 283. आयनांची निर्मिती, धातूंमध्ये त्यांचे संयुजा इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन आणि धन आयन म्हणजे कॅटायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. सोडियम काय बनवतो, सोडियम प्लस म्हणजेच काय, कॅटायन.
आपण आत्ताच वरती चित्रामध्ये बघितलं होतं बघा, सोडियमला सोडियम प्लस बनतो. आपण आत्ताच काढून समजून घेतलंय बघा. सोडियम बनला सोडियम प्लस, त्याला आपण म्हणतो कॅटायन, म्हणजेच काय, धनप्रभारी आयन. आयनांची निर्मिती, धातूंमध्ये त्यांचे इलेक्ट्रॉन गमावून धनप्रभारी आयन म्हणजे धन आयन बनवण्याची प्रवृत्ती असते. आता ऑक्सिजन बरोबर त्यांची अभिक्रिया कशी होते? धातूंचा ऑक्सिजनशी संयोग होऊन त्यांची ऑक्साईड तयार होतात. धातू अधिक ऑक्सिजन बरोबर धातूचे ऑक्साईड. धातूंचे ऑक्साईड आम्लारी धर्मी असतात. आम्लारी धर्मी असतात. धातूंच्या ऑक्साईडची अभिक्रिया आम्लाबरोबर होऊन क्षार आणि पाणी तयार होतं. समजा सोडियम हा धातू पाण्यात टाकला, सोडियम अधिक पाणी, किंवा आता आपण ह्याची अभिक्रिया ऑक्सिजन बरोबर करतोय, तर सोडियम ऑक्साईड बरोबर असा धातूचा ऑक्साईड बनेल. आणि आम्ला बरोबर म्हणजे HCl बरोबर त्याची अभिक्रिया केली तर काय होईल? NaCl2 किंवा NaCl आणि H म्हणजे H2 गॅस. NaCl2 नाही, NaCl. सोडियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ बरोबर, मीठ बनतं आणि हायड्रोजन हा वायू मिळतो इकडे. तुम्ही जर NaOH घेतलं, सोडियम हायड्रॉक्साईड घेतलं, तर पाणी मिळतं. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या अभिक्रिया बनतात. आता क्षार आणि पाणी मिळालं. आम्लाबरोबर अभिक्रिया, बहुतेक विरल धातूंची आम्लाबरोबर अभिक्रिया होऊन धातूंचे क्षार तयार होतात आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो. धातू अधिक विरल आम्ल काय मिळतं आपल्याला? क्षार आणि हायड्रोजन वायू. परीक्षा नळी आणि त्याच्यामध्ये विरल हायड्रोक्लोरिक ऍसिड, नंतर जस्ताची पूड टाकायची. नळीच्या तोंडाशी जळती काडी न्या आणि पेटत्या काडीचे निरीक्षण करा. त्यातून आवाज आल्याचं तुम्हाला जाणवेल का? म्हणजेच काय, तुम्ही आता एक धातू घेतला आणि याच्यात तुम्ही टाकलं ऍसिड, HCl टाकलं. आत्ताच आपण ही अभिक्रिया लिहिली, आपल्याला क्षार मिळाला NaCl. आता इथं मला 2 करावं लागेल आणि इथं पण 2 NaCl आणि मग माझ्याकडे आला H2 गॅस. H2 गॅस हा जो गॅस आहे हा या अभिक्रियेतनं बनला. पण हा हायड्रोजन गॅस आहे हे मला कसं कळलं? त्या नळीच्या तोंडाशी मी जळती काडी किंवा मेणबत्ती नेली तर काय होतं? फटाके फुटल्यासारखं आवाज होतो, फाट 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 फाट. म्हणजे हायड्रोजन वायू आहे, कारण तो स्वतःच जळतो. म्हणजेच ह्या अभिक्रियेमधनं क्षार बनतात आणि हायड्रोजन वायू बाहेर पडतो. पाण्यासोबतची अभिक्रिया, काही धातूंची पाण्यासोबत अभिक्रिया होऊन हायड्रोजन वायूची निर्मिती होते. तर काही धातूंची पाण्याबरोबर कक्ष तापमानाला, काहींची गरम पाण्याबरोबर, तर काहींची पाण्याच्या वाफेसोबत अभिक्रिया होते आणि त्यांच्या अभिक्रियेचा दर हा वेगवेगळा असतो. म्हणजे पाणी, पाण्याची वाफ, थंड पाणी, गरम पाणी, कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये सहसा सगळे धातू पाण्याबरोबर अभिक्रिया करतात. फक्त वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या स्पीडने आणि वेगवेगळ्या गोष्टी बनवतात. आता अधातूंचे रासायनिक गुणधर्म कोणते? इलेक्ट्रॉनिक संरूपण. आता आपण अधातूंना बघतो. अधातू हे धातूंचे एक्झॅक्टली उलटे असतात, तर त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज आपल्याला माहित आहेत. धातूंचे एक्झॅक्टली उलटे आहेत. त्यांचे संरूपण बहुसंख्य अधातूंच्या संयोजक कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या जास्त म्हणजे 4 ते 7 पर्यंत असते. मूलद्रव्य, अणु अंक आणि इलेक्ट्रॉन संरूपण. नायट्रोजनचा ऍटॉमिक नंबर आहे 7 म्हणजे अणु अंक आहे 7, तर इलेक्ट्रॉन असेल 2, 5. अष्टक पूर्ण करायला त्याला किती पाहिजे? 3. ऑक्सिजनला किती पाहिजे? 6 आहेत बाह्यतम कक्षामध्ये, संयोजक इलेक्ट्रॉन 6 म्हणजे संयोजक 2. क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन, अष्टक पूर्ण करायला पाहिजे 1 बरोबर. एवढे इलेक्ट्रॉन त्यांना पाहिजे असतात कशाला? अष्टक पूर्ण करायला. आता आयनांची निर्मिती, आपल्याला काय बघायचं याच्यामध्ये की आयन्स कसे निर्माण होतात. अधातूंमध्ये त्यांच्या संयुजा कवचामध्ये इलेक्ट्रॉन स्वीकारून ऋण प्रभारी आयन, ऋण आयन म्हणजे एनायन निर्माण करण्याची प्रवृत्ती असते. म्हणजेच काय आहे? अधातू त्यांच्या संयुजा कवचामध्ये इलेक्ट्रॉन स्वीकारतात. आता हा 3 इलेक्ट्रॉन घेईल, हा 2 घेईल आणि हा 1 इलेक्ट्रॉन घेईल आणि त्याचं अष्टक पूर्ण करेल. पण इलेक्ट्रॉन घेतले म्हणजे ते काय होतात? -2. हा होईल -1 आणि नायट्रोजन होईल -3. 3 इलेक्ट्रॉन घेतले ना, मग -3 होईल. 2 घेतले -2, 1 घेतला -1. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा. आता
क्लोरीनने इलेक्ट्रॉन घेतला, क्लोरीन मायनस झाला, ऑक्सिजन -2 आणि नायट्रोजन -3. आपण आता जे बोललो ते इथे लिहिलेलं आहे. मच्छर आहे. हो, आपल्या आजूबाजूला बायोलॉजी आहे, पण ती त्रासदायक बायोलॉजी आता. ठीक आहे. ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया, अधातू ऑक्सिजनशी संयोग करून त्यांची ऑक्साईड तयार करतात. अधातू आणि ऑक्सिजन म्हणजे अधातूचा ऑक्साईड. बघा, कार्बन आणि ऑक्सिजनची अभिक्रिया होऊन कार्बन डायऑक्साईड बनतो. कार्बन डायऑक्साईड आणि NaOH सोडियम कार्बोनेट बनवतो. कार्बन डायऑक्साईड आणि पाणी H2CO3 म्हणजे कार्बोनिक आम्ल, SO2 H2O H2SO4 सल्फ्युरिक आम्ल म्हणजेच अधातूंचे ऑक्साईड आणि पाणी हे ऍसिड्स बनवतात. आणि SO3 प्लस H2O H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरस आणि सल्फ्युरिक वेगवेगळे आहेत. इथे 3 आहे आणि इथे 4 आहे. अधातूंची विरल आम्लाबरोबर अभिक्रिया होत नाही. अधातू विरल आम्लाबरोबर अभिक्रिया करत नाहीत. ठीक आहे. ते संहत आम्लाबरोबर अभिक्रिया करू शकतात. आता धातू आणि अधातूंचे उपयोग. तुमच्या आजूबाजूला असलेल्या वस्तू मी मगाशी तुम्हाला ज्या म्हटल्या त्यातल्या आता फक्त धातूंच्या वस्तू लिहायच्या. जसं दरवाजा, खिडकी किंवा आमच्याकडे जी खिडकी आहे त्याला जे कव्हर आहे ते सगळे अल्युमिनियमचं आहे. तर दरवाजाचं किंवा खिडकीचं चौकट असं काही. किंवा धातूचं नाव आता मी लिहीन समजा माझी अंगठी. उपयोग दागिना म्हणून. अधातूचं नाव आता अधातू. ओके, माझ्या आजूबाजूला अधातू वही. वही काय धातूची बनलेली नाहीये. किंवा माझा मोबाईल, तोही काय धातूचा बनलेला नाहीये. त्याचे उपयोग, प्रत्येक वस्तूचे उपयोग जे आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. राजधातूंबद्दल आपण मगाशी बोललो, बरोबर, जे की राज स्वरूपामध्ये असतात. म्हणजे मूळ रूपामध्ये जे कोणाही बरोबर अभिक्रिया करत नाही आणि त्यांचा उपयोग औषधामध्ये होतो बरं का. चांदीचा उपयोग किंवा सोन्याचा, चांदी आणि सोनं ह्यांचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्ये होतो आणि त्यांचा उपयोग काही प्रयोगांमध्ये पण होतो. म्हणजे याच्यामध्ये प्युरेस्ट फॉर्म ऑफ एलिमेंट्स काही असतात तशा ठिकाणी त्याचा वापर होतो आणि उत्प्रेरक म्हणून पण ते काम करतात. ते खूप रिॲक्टिव्ह असतात स्वतःहून, म्हणून ते जिकडे जिकडे अशा गोष्टी रिॲक्टिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन देऊ शकतात असे असतात. म्हणून अशा ठिकाणी जिकडे त्यांचा इम्पॅक्ट पडतो अशा ठिकाणी सगळीकडे त्यांचा वापर केला जातो. सोन्याची शुद्धता. आपण जे सोनं वापरतो ते रोजच्या वापरातलं 22 कॅरेट असतं. म्हणजे त्याला त्याच्यामध्ये थोडंसं काही तांब किंवा चांदी काही प्रमाणामध्ये मिसळलेली असते, ज्यामुळे त्याचं ते खूपच मॅलिएबल आहे. म्हणजे तुम्ही त्याला कसंही वळवू शकता. शुद्ध सोनं 24 कॅरेट 100% शुद्ध. पण त्याच्यामध्ये एवढं मऊ सोनं तुम्ही सोन्याची बांगडी हातामध्ये घातली 24 कॅरेट आणि हात खाली टेकवले तर ती किती होईल. म्हणजेच काय होतं की आपल्या सोन्याच्या दागिन्यांना मऊ होऊन चालणार नाही, त्याला थोडंसं कडक असलं पाहिजे. त्याच्यामध्ये थोडीशी भेसळ मुद्दाम केली जाते, ज्यामध्ये चांदी किंवा तांब असे काही दुसरे धातू घातले जातात. त्याच्यामुळे ते टिकतात आणि चांगले राहतात. तर त्याला म्हणतात धातूची शुद्धता. आपल्याला इथे एक टेबल दिलेला आहे बघा. त्याच्यामध्ये सोन्याची शुद्धता कॅरेट आणि टक्केवारी. 24 कॅरेट 100% शुद्ध, 22 91% म्हणजे जवळपास 92%, 18% म्हणजे 75% सोनं आहे, बाकी 25% भेसळ आहे. 14 कॅरेट सोनं पण असतं, जवळपास 60%च आहे त्याच्यामध्ये सोनं. 12% मध्ये 50%. 24 कॅरेट म्हणजे 100 आहे ना, मग 12 कॅरेट म्हणजे 50% आणि 10 कॅरेट तर त्याच्यापेक्षाही कमी आहे. अशा पद्धतीने आपल्या आजूबाजूला जे सोनं असतं त्याची पण कॅरेट आणि टक्केवारी, सोन्याची टक्केवारी आहे आपल्याला दिलेली आहे. क्षरण हा पुढचा मुद्दा आहे जो आपण पुढच्या वेळेला बघू आणि हा धडा आपला संपेल. आज आपण इकडे थांबूया आणि तुम्हाला काही शंका असतील तुम्ही मला विचारा. आणि हा धडा पण फार सोपा आहे, छान आहे आणि ह्याचा अर्धा भाग आपला आज झालेला आहे. पुढच्या वेळेला भेटू आणि हा धडा पूर्ण करू. आता कोणाला काही शंका आहेत का, कोणाला काही बोलायचंय का? आता जे काही आपण डिस्कस केलं किंवा PPT बघितली, पुस्तक बघितलं, ह्याच्यामध्ये काही मुद्दा असा आहे जो कळला नाहीये? ओके, ठीक आहे. मला असं वाटतं बऱ्यापैकी तुम्हाला ह्याच्याबद्दलची माहिती आहे आणि काही शंका असतील तर तुम्ही ग्रुपवरती नक्की टाकू शकता. थँक्यू. थँक्यू प्रेमा मॅम, थँक्यू संगीता मॅम. थँक्यू मॅम.